शेतकऱ्यांचं अनुदान आणि कपडेही आमच्यामुळे असं म्हणणाऱ्या लोणीकरांनी आपण असं बोललोच नाही असं म्हटलंय। त्यामुळे विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला। तर माफीची मागणी करणाऱ्या विरोधकांना आमदार योगेश सागरांनी देशद्रोही म्हटलंय। त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झालेत। पाहूयात। मी असं बोललेलो नाही, मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतात अध्यक्ष महोदय। या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्या पद्धतीने शंका करतात हे देशद्रोहीचे आरोपी आहेत। शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्यावरून भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं। आपण असं बोललोच नाही, राजकीय अँगलने आरोप केले जात आहेत असं लोणीकर म्हणाले आणि त्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। त्यानंतर आरोप विरोधकांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत झाले। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतात अध्यक्ष महोदय। मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये। शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन असं लोणीकर म्हणालेत, पण आपल्या निवेदनात त्यांनी माफी मागितलीच नाही। त्यामुळे विरोधकांनी माफी मागा म्हणत घोषणाबाजी सुरू केली। त्यानंतर शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनी विरोधक राजकीय भांडवल करत असल्याचं म्हटलंय। ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो, ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे। पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण विनंती। लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते। तिथेही मंत्री लोणीकरांची वकिली करत होते। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाहीत। आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काय संपूर्ण भाजपची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका की जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे, शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाहीये। शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणा विरोधकांनी सुरूच ठेवल्यानंतर भाजपचे आमदार योगेश सागर उभे राहिले। ऑपरेशन सिंदूरवरून शंका घेणारे हे विरोधक देशद्रोही असल्याचं योगेश सागर यांनी म्हटलंय। या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्या पद्धतीने शंका करतात हे देशद्रोहीचे आरोपी आहेत। देशद्रोहीचे आरोपी आहेत। हे काय म्हणतात? हे देशद्रोही आहेत। या ऑपरेशन सिंदूरवर शंका करतात। तर म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील, त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना, ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे। म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। लोणीकरांच्याच वक्तव्यावरून पटोले देखील आक्रमक झाले होते, पण राजदंडाला स्पर्श केला म्हणून त्यांचं 1 दिवसासाठी निलंबन झालं। पण लोणीकर माफी मागेपर्यंत शांत बसणार नाही यावर विरोधक ठाम आहेत। गिरीश गायकवाडसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। चला, सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।